नमस्ते, मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता पुन्हा तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अंधारात काढलेला दिसतोय हा व्हिडिओ, तरी पण तुम्ही माझं बोलणं आहे का व्हिडिओ कमी बघा, कारण डान्सचे व्हिडिओ त्या दिवशी टाकायला मी विसरले आणि माझ्याकडे व्हिडिओ नव्हते. पण नंतर माझ्या सुनेने मला व्हिडिओ पाठवले, त्यामुळे मी हा पुन्हा दुसरा व्हिडिओ 31चा तुम्हाला दाखवते. त्यांना डान्स करायला लाज वाटत होती म्हणून लाईट बंद करून सगळेजण डान्स करत होते, कारण प्रत्येकाला कॅमेरासमोर यायला आवडत नाही. तर म्हणून आम्ही लाईट बंद करून सगळ्यांनी रात्री थोडासा डान्स केला आणि आनंद साजरा केला. तर सांगायचं एवढंच की 31ला खूप दिवसांनी आम्ही असं एन्जॉयमेंट केलं आहे, कारण आधी मी खूप महाडला अशा पार्ट्या केल्या, माहेरी पण केल्या. नंतर मला पार्ट्यांचा कंटाळा यायला लागला, कारण एक दिवस असा किस्सा झाला. महाडला दरवेळेला आम्ही कोजागिरी 31 कुठलेही काही फंक्शन म्हटलं का माझ्या बंगल्यावरच असायचे आणि भरपूर मैत्रिणी यायचे, त्यांना खाणं पिणं एन्जॉय करायचं आणि सगळे मग नंतर एन्जॉय करून 1-1:30 वाजता सगळे निघून जायचे. मग आम्ही नवरा बायको सगळा पसारा आवरत बसायचो. तर एक दिवस असंच माझ्या मैत्रिणीचे मिस्टर उशिरा गेले घरी, तर ते खाली बाहेर गार्डनमध्ये बसले होते. तेव्हा ते म्हणाले का तुम्ही नवरा बायको का बरं एवढं सगळं करता, सगळ्यांना खायला प्यायला देता आणि एवढी धावपळ करता. तर आम्ही दोघं म्हटलं आम्हाला आनंद भेटतो. तर ते म्हटले खरंच तुम्हाला आनंद भेटतो का? आणि मग नंतर आम्ही दोघं एकमेकाकडे बघायला लागलो आणि मग ते बोलणं आमच्या मनाला लागलं आणि विचार केला, खरंच आम्ही नवरा बायको आतून खुश नसायचोच, म्हणजे करत होतो पार्टी, एन्जॉय करत होतो, सगळे एन्जॉय करून जात होते, पण नंतर आम्हाला तो आनंद गेल्यासारखा वाटायचा, म्हणजे एवढा आनंद भेटत नव्हता. आणि लक्षात आलं का आपण हे सगळं का करतोय. सगळे खातात पितात जातात. आमचा डान्स जरा विचित्र आहे, मला नव्हता दाखवायचा, पण बघा एन्जॉय करा. आणि मग तिथून आम्ही ठरवलं का नाही जाऊ दे, पार्टी करून आपल्याला काय आनंद मिळत नाही, तर आनंद कशात आहे ते आपण शोधूया. आणि मग मग मी मुंबईला निघून आले. नंतर माझ्या पाठोपाठ माझे मिस्टर पण आले आणि शोधता शोधता आनंद मला सापडला की आनंद हा वस्तू उपभोगण्यात, पार्टी करण्यात, खाण्यात पिण्यात क्षणभराचा आनंद आहे. हा खरा आनंद अंतर मनाचा आहे. तो कशाने मिळतो? ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने. आणि जेव्हापासून मी विपश्यना करून आले आणि मेडिटेशन करू लागले तेव्हापासून मी खरी आनंदी झाले. मला आनंद साजरा करण्यासाठी पार्टीची गरज नाही भासू लागली, शॉपिंग करायची गरज भासू नाही लागली, मला काही नाही. आणि मी इथं खरंच अक्षरशः सांगते 6 वर्ष शॉपिंग हे करणं सोडूनच दिलं आणि गरजच वाटत नाही घ्यावीसे. जे कपडे आहेत ते घालण्यापुरते आहेत, तर कशाला नवीन घ्या, का घ्या. घेतला, फंक्शनला गेलो, दाखवून आलो, नंतर काय गेला आनंद, असं वाटायला लागलं. आणि खरंच मस्त वाटतंय आता, जिथून मला कळलं का खरा आनंद आतमध्ये असतो आणि मी आनंद शोधला आहे आणि आत्ता मला आनंद सापडला आहे. पण आता हे मुलांना कोण सांगणार? तर मुलांना एन्जॉय करायचे त्यांचे दिवस आहेत, आमचे एन्जॉय करून झालेलं आहे. मुलांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि एन्जॉय केलं आहे. मुलं पण खुश आहेत, मस्त वाटतं, कारण खरंच फॅमिली, फॅमिली, आपली मुलं सुखी, त्यातच वेगळा एक आनंद आहे. आणि तो आनंद आम्हाला आता सापडला आहे. माझी मुलं, माझी सुना, माझं घर, माझा संसार, सगळं कसं आनंदी आनंद आहे, तो आनंद सापडला आणि मस्त एन्जॉय केली पार्टी. तर हे माझी सून आहे आणि तिला खूप मांजरीचे पिल्लं आवडतात. आधी माझ्या प्रेमला आवडायची, आता त्या सुनेला आवडतात. ती आपली त्या पिलांसोबतच खेळत बसते आणि प्रेमचाच तो पिलांचा छंद कुठे गेला काय माहिती. प्रेम आता एवढा नाही मांजरीसोबत खेळत. आणि ही काजलची आई मदत करते माझ्या मिस्टरांना आणि इकडे मी सगळं मॅरिनेट करून दिलं, म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं आहे आणि आता ते शेकवण्याचं काम करत आहेत. त्यांना ते चांगलं जमतं. ते आमची महाडला एक आंटी होती, तिने
हे असं तंदूर कसं बनवायचं आम्हाला शिकवलं. आणि तेव्हापासून आम्ही तर तंदूरचा आस्वाद घेतो. नाहीतर आम्हाला कुठे येत होतं तंदूर बनवता. आणि जितके त्यांना तंदूर बनवता येतं तितके त्यांना तो छंदच आहे सगळ्यांना बोलून खायला घालायचा. पण आता जे आम्ही करतो ते खरा आनंद आपल्या त्याच्या आधी आम्ही दुनियादारी करत बसलो. ठीक आहे, दुनियादारी करणं पण आनंदच असतो. ते आपलं मनुष्य रूपात आलेलं हे देवाने दिलेलं आपल्याला काम आहे. समाजकार्य करा, सगळ्या लोकांना आनंद द्या. आपल्याला आनंद आहे तर दुसऱ्यांना वाटण्यात जो आनंद आहे तो पण एक वेगळा आनंद आहे. पण आम्ही सगळ्या प्रकारचा आनंद उपभोगला आहे. आणि आता ह्या वयाच्या लास्टच्या सफरी खरा आनंद आपल्या फॅमिलीत आहे, आपल्या अंतर्मनात आहे. तो खरा आनंद सापडला आणि मस्त वाटतंय. सगळे डान्स करतात, छान वाटतंय. हे डान्स करणं तर लहानपणापासून माझ्या अंगातच आहे. आमची माहेरची फॅमिली माझी ही डान्समयच होती. छोट्याशा फंक्शन काही असलं तरी पप्पांनी आम्हाला एन्जॉय करायला शिकवलं आहे. माझ्या पप्पांचं अर्ध लाईफ तरी एन्जॉय करण्यातच गेलं आहे. पप्पांनी आम्हाला हे शिकवलं आहे, डान्स करा, मस्ती करा, मजा करा, आजचा दिवस आनंदात घालवा, उद्याचं उद्या बघूया. असं ते पण चांगलं आहे. पण थोडंसं वर्तमानात भविष्याची सोय करणं पण चांगली गोष्ट आहे. असं म्हणतात ना, फ्यूचर में क्या होगा ये सोचने के लिए प्रेजेंट में जीना होता है और सिर्फ प्रेजेंट में ही हमारी असली पावर है. तो इसलिए फ्यूचर में क्या होगा ये सोचने के लिए प्रेजेंट में पावरफुल रहना बहुत बहुत ज़रूरी है. तर हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. आपल्याला जे योग्य वाटतं ते करणं बरोबर आहे. आत्ता मला तरी असं वाटतं. कोण काय म्हणेल, कोण किती हसेल, आपण कसे दिसतो, कोणाला काय वाटेल, ह्याची लाज न बाळगता मनाला जे वाटेल ते करत राहणं हेच खरं जीवन आहे, हेच खरा आनंद आहे असं आता मला वाटतं. म्हणून मी जास्त आता कुणाचाच विचार करत नाही, स्वतःचाच विचार करते, स्वतःमध्येच रमते. बस आमचं सगळं झालेलं आहे. मुलं मोठी झालेत, त्यामुळं त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालेलं आहे. आता आपलं कर्तव्य, आपलं जिम्मेदारी संपत आलेली आहे. आणि आता आपण बस मुलांकडं पाहत राहणं आणि त्यांच्या आनंदात आनंदी राहणं हेच आता आपलं काम उरलेलं आहे. आणि हेच आता सगळे जे वयस्कर माणसं आहेत ते करतात. आणि जे करत नाही त्यांनी खरं करायला पाहिजे. त्यांच्याकडे, मुलांकडे जास्त लक्ष नाही द्यायला पाहिजे. त्यांना त्यांचं जीवन आनंदाने जगायची परमिशन द्यायला पाहिजे. आपण फक्त बघायची भूमिका घ्यायला पाहिजे. आम्ही असं करत होतो, आम्ही तसं करत होतो, तुम्ही असं का करत नाही, तुम्ही तसं का करत नाही, हे बोलणं सोडून द्यायला पाहिजे. आपलं जनरेशन त्यांचं जनरेशन ही खूप वेगळं आहे. आपल्या जनरेशन आणि त्यांच्या जनरेशनमध्ये खूप गॅप असते. त्यांचे नियम वेगळे, त्यांचं आयुष्य वेगळं, त्यांची जगण्याची पद्धत वेगळी, आपली जगण्याची पद्धत वेगळी होती. आपल्या टायमाला वेगळं वातावरण होतं, त्यांच्या टायमाला वेगळं वातावरण आहे. तर त्यामुळे हे सगळ्या वयस्कर लोकांनी, सगळ्या सासवांनी, सगळ्या सासऱ्यांनी, सगळ्यांनी तरुण पोरांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्यांच्या पद्धतीने त्यांना जगून द्यायला पाहिजे. आपली बंधनं त्यांच्यावर लादणं कमी करायला पाहिजे. आणि आपण त्यांच्या आनंदात आनंदी व्हायला शिकलं पाहिजे. आपला आनंद आता गेला, आता कुठं आपण आपला विचार करायचा, आपल्याला हे नाही मिळालं, आपल्याला ते नाही मिळालं, आपलं हे राहिलं, आपलं ते राहिलं. हो, आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतच असतो. तर ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात करूया ना पूर्ण. इच्छा ह्या माणसाच्या वाढत असतात, त्या कधी कमी होत नाही. जेवढ्या आपण इच्छा पूर्ण करायला जातो तेवढ्या इच्छा वाढत जातात. मग ज्या इच्छा पूर्ण होतात त्यात आनंद मानायचा आणि जन्मजन्मी घेत राहायचं आणि आपण आनंदी राहत राहायचं. हेच तर मनुष्याचं जगणं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तर इथे माझी आई पण खूप दिवसातनं नाचली, मला खूप आनंद झाला. आई, माझे भाचे, सगळे माहेरची माणसं बघून. चला भेटू.